अभिजित दिपकेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। गेले 6 ते 7 दिवस अभिजित दिपके आणि त्यांनी स्थापन केलेली कॉकरोच जनता पार्टी सतत चर्चेत आहे आणि याच दरम्यान आता त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। याबाबत त्यांनी स्वतःही याआधीच बोलून दाखवलं होतं। आपल्याला अशा पद्धतीची धमकी येऊ शकते असंही त्यांचं म्हणणं होतं। तर दुसरीकडे सोशल मीडियावर त्यांच्या पक्षाला मिळणारा चांगला प्रतिसाद, जोरदार प्रतिसाद पाहता ही धमकी त्यांना देण्यात आलेली आहे। अभिजित दिपके यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। आत्ताची ही मोठी बातमी, अभिजित दिपके यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। कॉकरोच जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता गेल्या आठवडाभरात मिळाली आणि त्यानंतर त्यांचं एक्सवरील अकाउंटही बंद करण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्यांनी दुसरं अकाउंट सुरू केलं। मात्र आता अभिजित दिपके यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे यांच्याकडून। शिवाजी, अशा पद्धतीनं एखाद्या व्यक्तीला किंवा त्यानं सुरू केलेल्या एका चळवळीला मोठं यश मिळताना दिसलं की असे प्रकार घडताना स्वाभाविक आहे, आपल्याला नेहमी दिसतं? सुवर्ण, नक्कीच सातत्यानं अभिजित दिपके सातत्यानं सांगत होता, सामवर ज्यावेळेस त्यांनी मुलाखत दिली त्यावेळेसही सांगत होता की त्याला सातत्यानं धमक्या येत आहेत। पण आज अभिजित दिपकेने ट्विटर अकाउंटवरती एक स्क्रीनशॉट शेअर केलेला आहे आणि मला मारण्याची धमकी आलेली आहे अशी माहिती त्याने ट्विटरवर दिलेली आहे। कॉकरोच जनता पार्टी नावाची त्याने पेज सुरू केलं आणि हजारो लोकांनी, इंस्टाग्रामवरती लाखो लोकांनी त्याच्यावरती फॉलोज केलेलं आहे आणि देशभरात एक मोठी क्रांती घडेल अशी एक राजकीय चर्चा सुरू असताना अभिजित दिपकेला जीवे मारण्याची धमकी आल्याने नक्कीच कुठेतरी अत्यंत महत्त्वाचं हे पाऊल अभिजित दिपकेकडून म्हटलं जातंय की अशा धमक्या सातत्याने येत आहेत आणि आता पुढे जाऊन त्याला मारण्याची धमकी दिली गेली आहे। सुवर्ण, ठीक, धन्यवाद शिवाजी या संपूर्ण माहितीसाठी। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।